नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतावणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी कपिल पाटील फिजिक्स हा विषय सादर करतो. या व्हिडिओमध्ये मी ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन या चॅप्टरची थिअरीज आपण डिस्कस करू. तर बघा, या चॅप्टरची सुरुवात करत असताना काही बेसिक फिनॉमिनापासून आपण सुरुवात करू. तर बघा, सुरुवात करू आपण याची, दॅट इज फोटॉन पासून. ना याबद्दल आपण डिस्कस करत असताना सुरुवात करू आपण याची कुठून, दॅट इज फोटॉन पासून. मग फोटॉन कशाला म्हणाल तर सूर्यापासून जे काही रेडिएशन्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत तर ते इन टर्म्स ऑफ पॅकेट्स किंवा बंडलच्या फॉर्म मध्ये येतात आणि त्याच पॅकेट्स किंवा बंडललाच काय म्हणू आपण, फोटॉन म्हणतो. फोटॉन नेमका आहे तरी काय की सन रेडिएशन्स आपल्यापर्यंत इन टर्म्स ऑफ पॅकेट्स किंवा बंडलच्या फॉर्म मध्ये येत असतात आणि त्याच पॅकेट्स किंवा बंडललाच काय म्हणू आपण, फोटॉन म्हणतोय. मग याच फोटॉनबद्दल आता आपल्याला डिस्कस करायचं या चॅप्टर मध्ये आणि तो आहे याचा पहिला पार्ट, दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आपण सुरुवात करतोय. दॅट इज ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर मध्ये आपण सुरुवात केली, दॅट इज तर फोटॉन पासून. फोटॉन नेमका आहे ते काय की सन रेडिएशन्स जे आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर ते इन टर्म्स ऑफ पॅकेट किंवा बंडलच्या फॉर्म मध्ये पोहोचतात आणि त्या पॅकेट्स किंवा बंडललाच काय म्हणू आपण, फोटॉन म्हणतो. आता आपण याच्यातला पुढचा पार्ट कंटिन्यू करू, दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नेमका फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे तरी काय की एखादे सन रेडिएशन्स किंवा हिट रेडिएशन एका फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट वरती ज्यावेळेस इन्सिडेंट होतील तर इन्सिडेंट झाल्याच्या नंतर या मेटल प्लेट मधून इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात आणि या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नेमका आहे तरी काय की सन रेडिएशन इथे घेतलाय आपण, युव्ही रेडिएशन किंवा याला म्हणताय सन रेडिएशन. सन रेडिएशन्स एका सुटेबल फ्रिक्वेन्सीनी ज्यावेळेस या फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट, ही एक मेटल प्लेट आहे, तर या मेटल प्लेट वरती इन्सिडेंट केल्याच्या नंतर इथून इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होणं सुरू होतात आणि या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. तर बघा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नेमका आहे तरी काय तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नेमका आहे तरी काय की एखादे सन रेडिएशन्स किंवा हीट रेडिएशन्स एका सुटेबल फ्रिक्वेन्सीनी या फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट वरती इन्सिडेंट केले असता इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होणं सुरू होतील आणि या फिनॉमिनालाच काय म्हणू, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. बघा याची डेफिनेशन लिहू आपण. तर डेफिनेशन बघा, द फिनॉमिना of emission of electron from a metal surface when radiation
addition of appropriate frequency is incident on it is known as photoelectric effect. Is known as photoelectric effect. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. मग फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट नेमका आहे तरी काय की एखाद्या सन रेडिएशन्स ज्यावेळेस एखाद्या सुटेबल फ्रिक्वेन्सीनी फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट वरती ज्यावेळेस इन्सिडेंट होतील तर त्यावेळेस किंवा एखादे सन रेडिएशन्स एका सुटेबल फ्रिक्वेन्सीना एखाद्या मेटल प्लेट वरती ज्या इन्सिडेंट झाल्याच्या नंतर इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील किंवा इजेक्ट होतात आणि या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. इथं लक्षात आहे याची डेफिनेशन लक्षात घ्या. द फिनॉमिना ऑफ एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अ मेटल सरफेस when radiation of appropriate frequency is incident on it is known as काय म्हणू आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इथून बाहेर पडणारे जे इलेक्ट्रॉन्स आहे याला म्हणतात फोटो इलेक्ट्रॉन्स. इथून बाहेर पडणारे जे इलेक्ट्रॉन्स आहे या इलेक्ट्रॉनला काय म्हणू आपण तर फोटो इलेक्ट्रॉन. आणि जनरेट होणारा जो करंट आहे याला म्हणतात फोटो इलेक्ट्रिक करंट. फोटो इलेक्ट्रिक करंट. आपण डिस्कस करतोय दॅट इज ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन याची आपण सुरुवात केली. तर फोटॉन पासून फोटॉन्स नेमका आहे तरी काय की द पॅकेट्स ऑर बंडल ऑफ एनर्जी इज कॉल्ड काय म्हणू आपण फोटॉन म्हणतोय. त्यानंतर एक फोटॉन म्हणा किंवा सन रेडिएशन किंवा हीट रेडिएशन एका फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट वरती एका सुटेबल फ्रिक्वेन्सीने इन्सिडेंट केले असता इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतील आणि या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इथून बाहेर पडणारे जे इलेक्ट्रॉन्स आहे यांना काय म्हणू आपण फोटो इलेक्ट्रॉन्स. आणि या फोटो इलेक्ट्रॉन मुळे जनरेट होणारा जो करंट आहे यालाच काय म्हणू फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणतात. इथपर्यंत लक्षात आलं. तर इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. झालं असेल लिहून तर बघा आता याच्या पुढचा पार्ट जे आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितलाय याचाच आता एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट डिस्कस करू. बघा एक्सपेरिमेंटल सेटअप of photoelectric इफेक्ट. तर त्याच फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा आता आपण एक्सपेरिमेंटल सेटअप किंवा एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट बघा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नेमका वर्क कसा करतो त्याबद्दल आता आपण डिस्कस करू.
या एक्सपेरिमेंट मध्ये बघा, ऍक्च्युली तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल की डिस्क्राईब द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्यामध्ये तुम्हाला हे डायग्राम काढायचे, ड्रॉ करायचे आणि यासोबत तुम्हाला डिस्क्रिप्शन पण लिहायचं आहे. बघा आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची जे एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे, यामध्ये एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब दिसतंय बघा. याला काय म्हणू आपण, एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब बनतंय. हा जो पार्ट, इट्स अ ग्लास वेसल म्हणा किंवा ग्लास ट्यूब बनता येईल. याला म्हणू आपण ग्लास ट्यूब किंवा ग्लास वेसल. या ग्लास ट्यूब किंवा ग्लास वेसलला वरच्या साइड इथं एक तर क्वार्ट्स विंडो दॅट इज डब्ल्यू प्रोव्हाइड केली गेली. एक जी दिसत ही एक विंडो आहे, क्वार्ट्स विंडो डब्ल्यू प्रोव्हाइड केली, जिथून सन रेडिएशन किंवा हीट रेडिएशन तर इन्सिडेंट होतील या किंवा तिथून एंटर करतील या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब मध्ये. बघा, एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण डिस्कस करतोय. या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब दिसतंय तुम्हाला. या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबला वरच्या साइडला एक विंडो प्रोव्हाइड केली आहे, दॅट इज क्वार्ट्स विंडो डब्ल्यू, जिथून सन रेडिएशन इन्सिडेंट होत आहेत. त्यानंतर या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब मध्ये दोन इलेक्ट्रोड्स आहेत. एक आहे एमिटर प्लेट दॅट इज ई आणि दुसरा आहे दॅट इज कलेक्टर प्लेट दॅट इज सी. असे दोन इलेक्ट्रोड घेतले आहेत. एक आहे एमिटर प्लेट आणि दुसरा आहे कलेक्टर प्लेट. एक फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट घेतली आणि ती फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट तर या ई वरती ठेवलेली आहे. इथे एक फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट आहे. अशा प्रकारची एक फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट घेतली. त्यानंतर बघा, ई ला कनेक्ट केलाय बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला, तर याला कनेक्ट केलाय बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला. लक्षात घ्या. तर आपण डिस्कस करतोय दॅट इज एक्सपेरिमेंटल सेट ऑफ कुणाचं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं. यामध्ये काय केलंय, एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब घेतली, दॅट इज हे जे काही दिसत आहे. यामध्ये एक वरच्या साईडला आपण क्वार्ट्स विंडो डब्ल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. क्वार्ट्स विंडो डब्ल्यू इथं प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्यानंतर इथून हीट रेडिएशन किंवा सन रेडिएशन तर पास होतील या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. त्यानंतर काय केलंय की दोन इलेक्ट्रोड घेतले आहे. दोन इलेक्ट्रोड घेतले आहेत. एक आहे दॅट इज एमिटर प्लेट आणि दुसरा आहे तर कलेक्टर. एमिटर प्लेटला आपण कनेक्ट केलाय दॅट इज निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला आणि कलेक्टर प्लेटला कनेक्ट केलाय पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. त्यानंतर एक फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट घेतलेली आहे. ही फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट या एमिटर प्लेट दॅट इज ई वरती ठेवलेली आहे. आणि तर ही जी काही कम्प्लीट अरेंजमेंट आहे, यामध्ये बघा एक कॉम्युटेटर कनेक्ट केलाय जो करंट व्हॅरी करेल. इथं एक तुम्हाला मायक्रो अँपियर दिसत आहे. याचा यूज होतो टू मेजर करंट जो स्मॉल करंट डेव्हलप होईल तर तो मायक्रो अॅमीटरच्या मदतीनं मेजर केला जातो. आणि इथं व्होल्टमीटर याचं काम आहे टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड. बिटवीन टू इलेक्ट्रोड बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कन्सिडर करा की तुम्ही या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब घेतली आहे. याच्यात ना एक वरच्या साइडनं क्वार्ट्स विंडो दॅट इज डब्ल्यू प्रोव्हाइड केली आहे. त्यानंतर यात दोन इलेक्ट्रोड घेतले. एक घेतलंय एमिटर दॅट इज एमिटर प्लेट आणि दुसरा घेतलाय कलेक्टर प्लेट.
emitter plate electrode is connected to the negative terminal of battery, while collector plate electrode किंवा collector plate is connected to the positive terminal of battery. त्यानंतर इथं एक मायक्रो अँपियर यूज केला, याचा यूज आहे टू मेजर द करंट डेव्हलप इन द सर्किट. आणि इथं एक व्होल्टमीटर आहे ज्याचा यूज आहे टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड. हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. आता याचं वर्किंग लक्षात घ्या. इनिशियली काय करतात की सन रेडिएशन्स initially the sun radiation of suitable frequency is incident on the photosensitive metal plate. इथून सन रेडिएशन्स घेतात काही सुटेबल फ्रिक्वेन्सीनी आणि जे कुठे इन्सिडेंट केले जातात या फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट वरती. आता एका सुटेबल फ्रिक्वेन्सीने इन्सिडेंट केल्याच्या नंतर इथून इलेक्ट्रॉन बाहेर पडतील किंवा इजेक्ट पडतील आणि हे बाहेर पडलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एमिटर कडून रिपेल होतात आणि कलेक्टर कडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे ते या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करून जातात किंवा मूव्ह होतात. आणि हा जो रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आहे यालाच काय म्हणू आपण इलेक्ट्रिक करंट. आणि त्यामुळं इथं या दोन प्लेट मध्ये काही नाही इलेक्ट्रिक करंट पोहोचतो विच इज मेजर विथ द हेल्प ऑफ कोणत्या हेल्पने तर मायक्रो अॅमीटर अँड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू प्लेट्स इज मेजर विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर. तर अरेंजमेंट लक्षात घ्या. आपण डिस्कस करतोय एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आपण एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब घेतली. या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबला वरच्या साइडने एक विंडो प्रोव्हाइड केली आहे दॅट इज क्वार्ट्स विंडो डब्ल्यू म्हणून आपण. इथून सन रेडिएशन किंवा हीट रेडिएशन तर या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब मध्ये पास करतो. त्यानंतर इथं दोन इलेक्ट्रोड्स आहे. एक आहे तर एमिटर प्लेट आणि दुसरा आहे कलेक्टर प्लेट. मग एमिटर प्लेट नेमकं काय करतं या एमिटर प्लेट वरती emitter plate electrode is connected to the negative terminal of battery while positive collector plate electrode is connected to the positive terminal of battery. यानंतर या दोघांमध्ये असणारा जो काही व्होल्टेज आहे किंवा जे पोटेन्शियल आहे तर which is measured with the help of voltmeter and the current which develop between two plates is measured with the help of तर मायक्रो अॅमीटर. लक्षात येत आहे. हे झालं कन्स्ट्रक्शन. आता वर्किंग लक्षात घ्या. सुरुवातीला काय करतात की एका सुटेबल फ्रिक्वेन्सीनं हीट रेडिएशन्स किंवा सन रेडिएशन्स या फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट वरती इन्सिडेंट करतात थ्रू द क्वार्ट्स विंडो डब्ल्यू. त्यानंतर एका सुटेबल फ्रिक्वेन्सीने इन्सिडेंट केल्यामुळे इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतील आणि हे जे इजेक्ट झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स या निगेटिव्ह टर्मिनल कडून रिपेल होईल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होईल. मीन्स एमिटर प्लेट कडून रिपेल होतात आणि कलेक्टर प्लेट कडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनचा फ्लो होतोय आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो जरी झाला तर रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज काय इलेक्ट्रिक करंट बाय डिफॉल्ट इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस. आता हा जो स्मॉल करंट डेव्हलप होता ना इट्स अ व्हेरी स्मॉल करंट. त्यामुळे it measure with the help of microammeter and the potential difference between two plates or two electrode is measured with the help of the voltmeter. इथपर्यंत लक्षात आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. तुम्ही डायग्राम काढाल आणि लिहिण्यासाठी डिस्क्रिप्शन तुम्हाला नोट्स मध्ये दिलेला आहे त्यावरून लिहाल कसं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग दोन्ही तुम्हाला सांगितले आहे त्या पद्धतीने लिहाल तुम्ही. आता फक्त डायग्राम काढून घ्या. झालं असेल लिहून.
नेक्स्ट पार्ट आता आपण डिस्कस करू. बघा आता यामध्ये ऑब्झर्वेशन्स आहेत. या एक्सपेरिमेंटल सेटअप वरून काही ऑब्झर्वेशन्स आहेत. तर सर्वात पहिलं ऑब्झर्वेशन आपण डिस्कस करू. याला असं पण म्हणता येईल, दॅट इज इफेक्ट ऑफ. तर या फोटो इलेक्ट्रिक करंट वरती 3 पार्टचा इफेक्ट आपण डिस्कस करू. सर्वात पहिलं घेऊ आपण, दॅट इज इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी. Effect of intensity of light on the photoelectric current. On the photoelectric current. तर बघा 3 प्रकारचे इफेक्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कस करायचे. एक तर इंटेन्सिटी ऑफ लाईटचा, दुसरा पोटेन्शियल डिफरन्सचा आणि तिसरा फ्रिक्वेन्सीचा. बघा एक आहे इंटेन्सिटीचा, इंटेन्सिटी ऑफ लाईट, दुसरा आहे दॅट इज फ्रिक्वेन्सी आणि तिसरा आहे दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स. मग इंटेन्सिटीचा इफेक्ट डिस्कस करण्यासाठी आपण या दोघांना कॉन्स्टंट ठेवू. कुणाला? फ्रिक्वेन्सीला कॉन्स्टंट ठेवू इथं आणि पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा कॉन्स्टंट. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट. तर इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट वरती काय इफेक्ट होईल तो इफेक्ट आपण डिस्कस करतोय. त्यासाठी बघा तर कन्सिडर करा की तुम्ही फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्स आर केप कॉन्स्टंट, किंवा इथं आपण फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट ठेवल्याच्या नंतर तुम्ही काय करा की फक्त इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन किंवा इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट व्हॅरी, ती फक्त आपण व्हॅरी जरी केली तर एक्सपेरिमेंटली असं दिसून आलं की इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोटो इलेक्ट्रिक करंट when frequency and potential difference are kept काय म्हणू आपण कॉन्स्टंट. ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट असेल त्यावेळेस इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय म्हणता येईल फोटो इलेक्ट्रिक करंट. इथं लक्षात आहे. बघा आपण डिस्कस करतोय इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑफ लाईट ऑन द फोटो इलेक्ट्रिक करंट. तर अरेंजमेंट लक्षात घ्या की आपण एका साइडला आपण इंटेन्सिटी ऑफ लाईट घेतलंय इथं, या साइडला आपण फोटो इलेक्ट्रिक करंट घेतलंय. मी काय करतोय की फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्स आर केप कॉन्स्टंट, तर फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्स आपण कॉन्स्टंट. तर experimentally it is found that the intensity of incident light is directly proportional to the photoelectric current. म्हणजे जर इंटेन्सिटी ऑफ लाईट इन्क्रीज जरी झाली तर फोटो इलेक्ट्रिक करंट सुद्धा इन्क्रीज होईल, आणि जर इंटेन्सिटी ऑफ लाईट डिक्रीज जरी झाली तर फोटो इलेक्ट्रिक करंट सुद्धा काय होईल? डिक्रीज होईल. इथपर्यंत लक्षात आहे? इथपर्यंत लक्षात आहे? बघा त्यांनी काय दिलंय ते आपण लिहून घेऊ. द इंटेन्सिटी of light is directly proportional to the photo electric current when frequency and potential difference are kept constant. Are kept constant.
बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन द फोटो इलेक्ट्रिक करंट. तर इंटेन्सिटीचा फोटो इलेक्ट्रिक करंट वर काय इफेक्ट. तर बघा इथं लक्ष द्या. तर तीन टर्म्स आहेत ज्यांचा इफेक्ट फोटो इलेक्ट्रिक करंट वर होतो आणि ते आपल्याला सिलेबस मध्ये शिकायचं आहे. एक आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट, दुसरा आहे फ्रिक्वेन्सी आणि तिसरं आहे दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स. तर ज्यावेळेस एक टर्म कॅल्क्युलेट करायची असेल तर वाचलेल्या दोन आपण कॉन्स्टंट ठेवू. मला इंटेन्सिटी फाइंड करायचं आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्स आपण कॉन्स्टंट ठेवू. तर by keeping the intensity of incident light and potential difference constant, it is found that the intensity of light is directly proportional to photoelectric current. Intensity of incident light is directly proportional to chiral photoelectric current. कधी when frequency and potential difference are kept constant. ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्स काय असेल कॉन्स्टंट राहील त्यावेळेस तर फ्रिक्वेन्सी इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असते तर फोटो इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इफ इंटेन्सिटी ऑफ लाइट इनक्रीज देन फोटो इलेक्ट्रिक करंट इनक्रीज अँड इफ इंटेन्सिटी डिक्रीज देन फोटो इलेक्ट्रिक करंट आल्सो डिक्रीज. इथपर्यंत लक्षात येत आहे. हे लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि इथपर्यंत लिहून घ्या. सुरुवातीला तुम्ही हेडिंग द्याल नंतर ती डायग्राम काढा, डायग्राम काढून मग लिहा. लिहून झाला असेल तर बघा लिहून झाला असेल तर वाचलेला पार्ट आपण या चॅप्टरचा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू. यात असून दोन कोणते इथे एक झालं इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे दॅट इज इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सॉरी फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणा. तर वाचलेला पार्ट मग आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू. थँक्यू.